नमस्कार मित्रांनो, आज आपण इंग्रजी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे टेन्स, काळ आणि त्याचे 12 प्रकार समजून घेणार आहोत. तर प्रेझेंट सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आय गो. जेव्हा एखादी गोष्ट आपण नेहमी करतो तेव्हा आय गो, मी जातो असं म्हणायचं. कंटिन्युअस, जर क्रिया आता चालू असेल तर आय एम गोईंग, मी जात आहे असं वापरायचं. परफेक्ट, जेव्हा क्रिया आताच पूर्ण झाली असेल तेव्हा आय हॅव गॉन, मी गेलो आहे असं म्हणतात. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, जी क्रिया खूप आधीपासून सुरू आहे आणि अजूनही चालूच आहे तिथे आय हॅव बीन, फॉर एक्झाम्पल आय हॅव बीन गोईंग असं वापरायचं. तर सिम्पल पास्ट टेन्स, जेव्हा एखादी क्रिया होऊन गेली, फॉर एक्झाम्पल आय वेंट, मी गेलो असं वापरायचं. कंटिन्युअस, भूतकाळात एखादी क्रिया चालू होती, आय वॉज गोईंग, मी जात होतो, हे आय वॉज सांगण्यासाठी वापरायचं. परफेक्टमध्ये भूतकाळात एखादी क्रिया पूर्ण झाली होती तेव्हा आय हॅड गॉन, मी गेलो होतो असं म्हणतात. परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये भूतकाळात एखादी क्रिया काही काळापासून चालू होती हे सांगताना आय हॅड बीन गोईंग, आय हॅड बीन हे वापरायचं. तर सिम्पल फ्युचर टेन्समध्ये आय विल गो, कंटिन्युअसमध्ये आय विल बी गोईंग, फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये आय विल हॅव गॉन अँड फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आय विल हॅव बीन गोईंग. तर आज आपण टेन्सेसचे 12 टाईप्स पाहिले आहेत. अशा प्रकारे अजून तुम्हाला हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.